सर्वांना गुड मॉर्निंग। आज पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यामध्ये येण्याचा योग आला। अतिशय सुंदर अशी गव्हाची शेती, गव्हाची कापणी सुरू आहे या शेतामध्ये। इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की फारच सुंदर अशी गव्हाची शेती या परिसरामध्ये केली जात आहे। येथील शेतकऱ्यांशी मी जेव्हा संवाद साधला त्यावेळी शेतकरीच म्हणाले की मागच्या 10 वर्षामध्ये पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पलीकडे पाहू शकता ऊस आहे, पलीकडे जनावरांसाठी चारा सुद्धा पाण्यामुळे शक्य झालेला आहे। जलसिंचनाच्या सुविधा अलीकडच्या 10 वर्षामध्ये या नांदेड आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे ते शक्य होत आहे। ही जुंधळ्याची शेती आहे, मोठे मोठे कंस या ठिकाणी लागलेले आहेत आणि याची कापणीसुद्धा सुरू आहे। इकडच्या भागामध्ये सुद्धा पूर्णतः गहू लावलेला आहे, पलीकडे सुद्धा जुंधळ्याची शेती आहे। तर अशा प्रकारे नांदेड आणि परिसरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी जलसिंचनाच्या सुविधा या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणखी जलसिंचन वाढणे काळाची गरज असून पंजाब आणि हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये इव्हन मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांची जर आपण तुलना केली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या विकासप्रिय कामामुळे जलसिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत, परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याला योग्य नेतृत्व आणि नेतृत्वाचं सातत्याचा अभाव असल्यामुळे मराठवाड्यामध्ये पूर्णतः जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मराठवाड्याची शेती पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागासलेली आहे, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। आपण अपेक्षा करूया येत्या काळामध्ये मराठवाडासुद्धा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे इव्हन पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे सुद्धा चांगली प्रगती करू शकेल आणि पंजाब आणि हरियाणामध्ये ज्या पद्धतीची हरित क्रांती घडून आलेली आहे ती क्रांती मराठवाड्यामध्ये घडेल अशा प्रकारची अपेक्षा आपण करायला काहीच हरकत नाही। परंतु राज्यकर्त्याची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणे हे गरजेचं आहे। त्यासाठी आम्हा सर्वांना सजग राहणे काळाची गरज आहे। पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद।